नमस्कार मित्रांनो, धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केला होता किंवा कृषी पंप मिळवण्यासाठी अर्ज केला होता, त्या सर्व शेतकऱ्यांना व्हेंडर सिलेक्शनसाठी थांबावं लागत होतं मित्रांनो. मागील काही दिवसापासून व्हेंडर सिलेक्शन बंद होतं. पण आता एक 2-3 दिवसापासून व्हेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनीची निवड करणं सुरू झालेली आहे. यामध्ये कसं आहे मित्रांनो, 1-2 कंपनी यायला लागलेत आणि लगेच त्याचा कोटा पूर्ण व्हायला लागलाय. यासाठी मित्रांनो, आपण पहिल्यांदा ठरवून ठेवा आपल्याला कुठल्या कंपनीचा पंप बसवायचा आहे. यासाठी तुम्ही कंपनीचं नाव गुगलमध्ये टाईप करा, त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर येईल, त्या कंपनीशी बोला, त्यांचं सर्व्हिस कसं असणार आहे, किती दिवसात पंप बसेल, सर्व्हे कधी होणार आहे, तुमचे जे प्रश्न असतील, पंपाची क्वालिटी, स्ट्रक्चर, सोलर पॅनल या संबंधित सर्व प्रश्न त्यांना विचारून क्लिअर करून ठेवा. आणि ज्यावेळी कंपनीचे यादीमध्ये नाव दिसायला चालू होईल, लगेच आपण कंपनीचं नाव सिलेक्ट करू शकता मित्रांनो. आता काय होईल, तुम्ही कुठलीही कंपनी दिसली की तुम्ही लगेच निवडाल, पण ते कुठली कंपनी कशी आहे, ते चांगली आहे की नाही, सर्व्हिस चांगली आहे की नाही, ह्याची काहीच आपल्याला माहीत नसतं. यासाठी प्रथमतः कुठल्या कंपनीचं बसवायचं आहे आपल्याला ते एकदा ठरवून ठेवा. आणि ज्यावेळी ती कंपनी लगेच चालू होईल त्यावेळी लगेच आपल्याला निवडता पण येणार आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये पाहूया आपण आपल्या मोबाईलवरच आपण कशा प्रकारे पंप निवडायचा आहे. एवढं वेळ नाही की आपण बाहेर जाऊन इतरांचं मदत घेऊन पंप निवडेपर्यंत ते कोटा पूर्ण होत आहेत. यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवर चेक करत राहायचं आहे. आपल्या पसंतीचा कंपनी आलेला आहे की नाही, व्हेंडर आलेला आहे की नाही चेक करायचं आहे. आणि ज्या क्षणी आपल्याला तो व्हेंडर दिसेल लगेच आपल्याला मोबाईलद्वारे निवडून टाकायचं आहे. यासाठी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो, कशा प्रकारे ते निवडायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो, अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच आता सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे येणाऱ्या बेलवरती क्लिक करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती भविष्यात देखील आपल्याला मिळत राहणार आहे. मित्रांनो, यासाठी काय करायचं आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे. ह्याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी क्लिक जरी केलात तरी आपण ह्यावरती पोहोचू शकाल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लाभार्थी सुविधेवरती क्लिक करायचं आहे. लाभार्थी सुविधेवरती जाऊन अर्जाची सद्यस्थितीवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी लाभार्थी क्रमांक टाकण्याचा ऑप्शन येईल. आपल्याकडे जो MK किंवा MT पासून सुरुवात झालेला जो नंबर आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्या नंबर शोधावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर पूर्ण डिटेल्स येईल मित्रांनो, नाव वगैरे सगळं येईल. यामध्ये पंप किती HP चा निवडलेला आहे सर्व येईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुरवठा शोधावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोटा उपलब्ध असलेल्या पुरवठादाराची यादी खाली दिसेल आपल्याला. या ठिकाणी आपण या ठिकाणी क्लिक करून यादी आपण पाहू शकतो. कुठल्या कुठल्या कंपनीची नावं यामध्ये दिसतात ते आपण पाहू शकता. आपल्या पसंतीची जर कंपनी असेल तर त्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP मिळेल. OTP टाकून सबमिट केल्यानंतर आपला पंप निवडला जाईल मित्रांनो. आणि भविष्यामध्ये आपला सर्व्हे होईल आणि आपल्याला पंप बसून मिळेल. यासाठी मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलवर लगेच करून घ्या, कारण कोटा जास्त दिवस शिल्लक राहत नाही सध्या तरी. त्यामुळे ज्यावेळी पंप दिसेल, कंपनी दिसेल, तेव्हा लगेच निवडून घेणं गरजेचं आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे. आवडल्यास व्हिडिओला एक अवश्य लाईक करा आणि सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.